असावे. आज प्रत्येक क्षेत्रात इतक्या सर्वोच्च पदावर असताना आपल्याला दिसत आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रिया नाही. स्त्रियांनी खूपच प्रगती केलेली आहे. यशस्वी श्रेय जाते ते सावित्रीबाई फुले यांना. पूर्वीच्या काळी स्त्रियांना मुलींना शिक्षणाची परवानगी होती. चूल आणि मूल एवढेच काम काही स्त्रियांना दिले गेले. त्यामुळे वाचन लेखन याचा स्त्रियांशी दूरपर्यंत कसलाच संबंध नव्हता. या अनिष्ट पद्धत म्हणून काढण्यासाठी मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापना केली. ही पहिली महिला शाळा होती. सावित्रीबाई फुले स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, परंतु ते तिथल्या लोकांना आवडत नव्हते. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवण्यासाठी जात असताना त्यांच्या शेण माती कचरा फेकत असत, परंतु सावित्रीबाई फुले मागे हटले नाही. त्यांनी आपले कार्य चालू ठेवले. अखेर प्लेगग्रस्त रोगाची सेवा करत असताना त्यांना सुद्धा प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 रोजी झाला. शेवटी जाता एकच म्हणे, अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोचविले, चूल आणि मूल या पलीकडे जग हे ज्यांनी दाखवले ते क्रांतिकारक सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम.